मस्त कमाल. आणि त्यावेळेस ती ऐकलेली गझल ते सगळे त्यांना ऐकायला जमायचे त्या चौकामध्ये. मी आपला तिथे उभा असायचो आणि मग कालांतराने लवकर त्यांची माझी भेटही झाली. आवाज चांगला म्हणून शिक गाणं शिक वगैरे असं सगळं झालं. पण मला काय माहित की मी या माणसाच्या इतक्या जवळ जाईन. आता हे गझल मी कंपोज केली होती त्यांची. ऐकू का ती? इर्शाद. कारण का की ते म्हणजे मी केलं ते खूप चांगलं होतं आणि त्यांचं सजेशन होतं त्या रागाच्या निवडीसाठी आणि त्या शब्दातील पॉजेससाठी आणि त्याच्यात मी जे सांगीतिक गमती केल्या होत्या म्हणजे झाल्या त्याच्यासाठी तो एक वस्तुपाठ होता. राहिले रे अजून राहिले रे अजून श्वास किती राहिले रे अजून श्वास किती किती जीवनाची साक्ष काढली बघ तिथे. जीवनाही तुझी मिजास किती राहिले रे अजून श्वास किती राहिले रे. आणि मग रागाचं नोटेशन धनी द मधनी द सानी रे स गमधा मगरे नि द धनी द सानी रे मधनी द सानी रे राहिले रे. म्हणजे रागामध्ये येणारा स्वर रे आणि तिथला तो की शब्द रे याची जी सांगड होती ना. अनेक प्रयोग गझलेमध्ये झाले. म्हणजे गझल ही मराठीत येणं हाच एक खरं तर खूप मोठा प्रयोग होता. आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं म्हणालात की गायनामधून वेगवेगळे प्रयोग आणि लिखाणामधून अनेक प्रयोग झाले. बरोबर. तर मला इलाही खूप आठवतात या प्रयोगांसाठी. तो एक ऐतिहासिक प्रयोग आहे ना तो जो 1200 वर्षानंतर आपल्या मराठीत झाला. तो इलाहींनी केला. क्या बात आहे. तो प्रयोग झाला होता अमीर खुसरोच्या काळामध्ये. है सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे येऊनी स्वप्नात माझ्या येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे है सनम आँखों को मेरी खूबसूरत साजिद.